भविष्यावर बोलू काही या कार्यक्रमात संपदा आणि शरदजी उपाध्ये आम्ही दोघेही तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपण गुणमेलन पाहिलं वधूवरांचं, त्याचबरोबर आता राशींचा विचार करतोय. रत्न नक्षत्र या सगळ्याच बाजूंवर आपण प्रकाश टाकणार आहोत, कारण आपल्याला आपलं भविष्य जाणून घ्यायचं आहे. पण भविष्य जाणून घेताना त्या प्रत्येक पैलूची जी वैशिष्ट्ये आहेत ती अभ्यासली जाणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता ही दुसरी 2 नंबरची राशी म्हणजे वृषभ, हिचा अभ्यासही तितकाच महत्त्वाचा आहे आणि खास करून शरदजींची लाडकी अशी ही रास आहे. त्यामुळे वृषभ या राशीच्या चर्चेपासून सुरुवात करते. भविष्य@mimarathi.tv या ईमेलवर तुम्ही प्रश्न पाठवता, त्यांचाच अंतर्भाव या मुलाखतीत आहे. मला सांगा पहिल्यांदा की वृषभ ही तुमची लाडकी रास, पण वृषभ हिला बैल का म्हणतात? कृत्तिका, मृग आणि रोहिणी अशा नक्षत्राने ती राशी बनली आहे. कृत्तिकाचा 3 चरण, नंतर रोहिणीचे 4 चरण आणि मृग 2 चरण. असा आकाशात एक बैल उभा राहिलेला दिसतो, लिटररी दिसतो. म्हणजे नक्षत्र ही प्रत्यक्ष आहेत आणि हे भाव काल्पनिक आहेत. तर वृषभ हे बैल हे जनावर खूप हेल्दी असतं, पुष्टता त्याच्यात आहे. मग तो बैल दिवस रात्र मेहनत करतो. तसे वृषभवाल्या लोकांचा विश्वास मेहनतीवर आहे. मेहनत करून पुष्ट होणं ह्यात जो गंमत आहे, तो बसून पुष्ट होणं यात नाही. तर बैल एवढी मेहनत करून पण पुष्ट असतो. बैलाचे पोळा सण होतात, त्याच्या शिंगांना रंगवतात. तर श्रम करणारी माणसं जेव्हा रसिक असतात तेव्हा वृषभ राशीचे लोक येतात. त्यात एक मृग नक्षत्र जे आहे ते खूप भाषा चतुर आहे. मृग नक्षत्र जन्माला लोकांना लँग्वेज एवढी छान जमते आहे लँग्वेज. मग ते तिन्हीचं एकत्रीकरण केलं की जो दिवसभर भरपूर श्रम करतो तो रात्री रसिकपणे रवंथ करतो आणि पुन्हा सकाळी टवटवीत हजर. त्याच बैलाच्या शर्यती होतात, त्याच बैलाचे पोळा सण होतात. जीवनावर भरभरून प्रेम करायचं आणि त्याच वेळी सगळे सणवार म्हणा किंवा जे काय रसिकपणाची इतर काही कामं आहेत ती करायची. असं कलावंत आणि मेहनती म्हणून दोन्ही एकत्र येतं. पण बैल म्हटल्यानंतर नुसतं ओझी ओढणारा नाही, तो बैलगाडीचा बैल नाही, शेत पिकवणारा बैल आहे. ही बाजू लक्षात येत नाही. तर कोणी जर आपल्याला बैल म्हणून हेणवलं ना तर तो आपला बहुमान समजावा, कारण त्या बैलाशी इतकं पुष्टता कुठेही नाही. ते सौष्ठव वृषभेच्या लोकांना उपजत मिळतं. राशीचक्र ह्या पुस्तकात मी बायकांचं वर्णन केलं आहे. निसर्गतः बायका व्यायाम करून जे सौष्ठव मिळवायला बघतात ते वृषभेला ऑटोमॅटिक मिळतं. म्हणून एकाने असं म्हटलं, बायका खूप मेहनती असतात, कारण निसर्गतः 10% बायका सुंदर असतात, बाकीच्या मेहनतीने सुंदर दिसतात. वृषभ या राशीमध्ये धनबाजूच खूप आहेत असं तुम्ही बरेचदा तुमच्या कार्यक्रमात पण सांगता. तर खरोखरच या धनबाजू एवढ्या आहेत का? की तर आणखी एक कारण, या राशीचा मालक आहे शुक्र. शुक्र वीर्याचा कारक आहे. वीर्यवान पुरुष म्हणतात, तो बलवान पुरुष. पण खूप लोकांना हे माहिती नाही की तुम्ही गणपतीची नावं घेता ना तर ऊर्ध्वरेतच त्यांना असा एक शब्द आहे. ऊर्ध्वरेत म्हणजे ब्रह्मचर्य पालन करणारा. ब्रह्मचर्य पालन करणाऱ्या माणसाच्या चेहऱ्यावर जे तेज असतं ते निसर्गतः वृषभेला एवढ्यासाठी असतं. वीर्यवान राशी आहे. धातू हा जो शब्द आहे, जो बायकांना जर मूल होत नसेल तर कित्येक वेळा तपासण्यामध्ये हा शब्द येतो. तो धातू निसर्गतः खूप छान पुरुषांच्या ठिकाणी पण असणं. म्हणून वृषभेचे पुरुष पण तुला गुटगुटीत दिसतील, जसे मोठ्या घरी जन्माला येऊन जे आराम असे वाढलेले दिसतात तसे. पण व्यापारी राशी आहे. दुसरी रास धनाची राशी आहे. दुसरं स्थान जसं धनस्थान. वृषभ हा लक्ष्मीकारक आहे, म्हणून शुक्रवार लक्ष्मींचा वार. अशा ह्या राशीवर लक्ष्मींची कृपा आहे. मेहनत करणारे लोक आहेत आणि रसिक आहेत परत. त्यामुळे फार मोठा अध्यात्म वगैरे नाही आहे. केलीच उपासना लक्ष्मींची करतील. कोल्हापूर जिल्ह्यात गेले तर वाडीकडे फिरकतील असं नाही, ते कोल्हापूरला नक्की जातील. असं हे छान वर्णन आहे त्या राशीचं. मग धनच बाजू जास्त काय, तब्येत चांगली, सौष्ठव चांगलं, प्रेम प्रकरणासाठी जे काही लागते रसिकता ती त्यांच्यामध्ये आहे. आणि लग्न झाल्यावर खूप रसिकपणाने दीर्घकाळ संसार करणं हे त्याच्यात आहे.
ऐहिक बाजू फार स्ट्रॉंग आहे. मोक्ष वगैरे म्हणाल, चांगली गती वगैरे, तर तो त्या वृषभेचा भाग नाही. पण कदाचित सेकंड हाफमध्ये ते तृप्त असल्यामुळे ह्या मार्गाकडे पण वळू शकतात. याच्यात निगेटिव्ह बाजूच नाही आहे. असली तर एक आहे, गळ्यावर पडणारे रास असल्यामुळे गळ्यासंबंधीचे विकार, बायकांना आता समजा असं वाटलं ग्लँडचा त्रास होतो आहे किंवा टॉन्सिल्स आहे किंवा आणखी काय, तर कफ होणं वगैरे असे प्रकार होतात. तेवढी एक काळजी घेणं, ते आपण पाहतो, बोलू या अवयवामध्ये बोलणारच आहोत आपण. वृषभ राशीच्या धन बाजूंमध्ये तुम्ही सांगितलं की ऐहिक याच्या पण दीर्घकाळ त्याचा आनंद घेऊ शकणारी अशी रास आहे. पण मग या राशीमध्ये जे तुम्ही मानेचं किंवा गळ्याची काळजी घ्यायला सांगितलीत, तशी काळजी घेण्या व्यतिरिक्त तिचं जे आरोग्य असतं ते खरोखर लक्ष म्हणजे नाही लक्ष दिलं तरी ते आरामात जगू असं नाही, लक्ष तर द्यायला पाहिजे. निसर्ग दयाळू आहे म्हणून गैरफायदा नाही घ्यायचा. पण काळजी अशी घ्यावी, आईस कोल्ड काही घेऊ नये. फ्रीज उघडायचं आणि डायरेक्ट थंड पाणी प्यायचं, आईस्क्रीम खायचं. एखाद्याला काही त्रास होणार नाही. वृषभवाल्याचे इथे कफ साठतो. बऱ्याच वृषभवाल्यांना खाकरण्याची सवय असते कारण कफ साठतो. पण समजा त्या राशीमध्ये मंगळ, हर्षल, राहू, केतू, शनी असे पापग्रहांचे योग आहेत, तर असं मान टाकून सवय असते अनेक लोकांना झोपण्याची गाडीमध्ये, जे भक्ती बर्वेला नडली. असे मान टाकली होती, केवढा मोठा स्पीड ब्रेकर आला, ॲक्सिडेंट झाला, 3 खांबामधून बिचारी असे तिचे केस अडकले होते, एवढा अपघात झाला. आणि मान तर संबंध गेलो. ज्यांनी शिवाजी मंदिराला तिची डेड बॉडी पाहिली त्यांना कळेल की एक चूक अशी महाग पडते. आपण असे मान टाकून झोपतो, स्पीड ब्रेकर येतो, खाडकर इथे काहीतरी इजा होते, कायमस्वरूपी करायला होतं. तसं एक वृषभ राशीचे भटजी माझ्या पाहण्यात आहेत. मॉलिश करून घेणं हा प्रकार एक धनुवाल्यांना आवडतो आणि वृषभवाल्यांना आवडतो. तसं बायका पण जाऊन ब्युटी पार्लरमध्ये असं मॉलिश करून घेतात, त्यांना रिलॅक्स व्हायला आवडतं. ते एक भटजी गेले ते सलूनमध्ये, तर काय न्हाव्यांची जवळ असते ना बऱ्याच, त्याचे खडाकन काहीतरी केलं होते, आवाज पण झाला. त्याला कळे ना की माझ्या मानेच्या हाडाचा का त्याच्या हाताचा, आणि काय झालं ते कॉम्प्लिकेशन 6 महिने प्लॅस्टरमध्ये होते. मान वगैरे हा प्रकार किती नाजूक आहे, तो एखाद्या कारागिराच्या हातात कशाला द्यायचा. पुष्कळ लोकांना अशी सवय पण असते सारखे मॉलिश करून, त्यांना कळलं पाहिजे शिरा महत्त्वाचे आहे. तर अशा नाजूक अवयवांच्या ठिकाणी अनधिकारी माणसाने येऊन हे करणं, रिलॅक्स होत असाल तुम्ही, धोका तेवढाच आहे. मानेसंबंधीच्या, मणक्यासंबंधीचे सर्व त्रास, गळ्याचे जे आहेत ते, आणि मग कधी फारच सिरियस झालं, स्मोकीकडे लोकांना थ्रोट कॅन्सर वगैरे पण इंडिकेशन देतात. तेवढं जात नाही टोकाला, परंतु फार स्मोकिंग करणं, स्वरयंत्रावर दाब पडेल असं सारखं बोलणं वगैरे, काळजी घ्यावी त्याची. या राशीला कोणत्या रंगाचं ची जवळीक आवडते? गुलाबी आहे. गुलाबी रंगाची राशी आहे ती. गुलाबी रंगाचा सुवास पण आहे. पण वृषभेकडनं शिकण्यासारखी एक गोष्ट आहे, समयासी सादर व्हावे, प्रभू ठेविलं तैसे राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. एखादं एकदम काही असं प्रपोजल आलं, कंटाळणं, हे काय असं तुम्ही करणं, असं मला नाही आवडत, असं नाही. चला करूया, थोडा वेळ थकवाईल, पण टवटवी पण शुक्र देतो. ती धनुमध्ये नाही आहे, ती मकरेमध्ये नाही आहे, कारण ती धनुराज नर्वस सिस्टमवर पडते. वृषभेला सहजता, प्रसन्नता प्राप्त होते एक भाग, आणि फार रसिकता असते. कुठे आता इथे आला ना एखादा वृषभ आला तर बघत बसेल, छान केलं हा. एखादा मकरवाला बघून 2 मिनिटात मोकळा होईल. पेंटिंगचं प्रदर्शन बघायला वृषभवाले गेले ते एक एक चित्राजवळ किती उभे राहतात. पण असा एक रसिक माणूस एक चित्र बघत उभा होता, आणि त्याची बायको मेशवली, ती पुढे गेली, धावत धावत आली मागे. तिने बघितलं एका तरुण स्त्रीचं चित्र होतं, पण त्याच्या अंगावर वस्त्र नव्हती, अशी झाडाची पानं दाखवली होती. ही भडकली, त्याला म्हणली पानझडीचा सीझनला वेळ अजून, चला. हा फरक पडतो राशीमध्ये, म्हणून मॅच मेकिंग व्यवस्थित केलं पाहिजे. दोघेही वृषभ आल्याचे, दोघेही इतकं बघतील की ते ऑर्गनायझर म्हणते, हो चला पुढे, पुढची चित्र आहेत असं. या वृषभ राशीचे मित्र राशी कोणते? वृषभ हे जगन्मित्र आहे. तुला आश्चर्य वाटेल, ग्रहांच्या उच्च नीच राशी नावाचा एक प्रकार आहे. वृषभेला नीच ग्रहच नाही आहे. अशी कोष्टक देतात ना, मेष कोणाची राशी स्व मंगळाची, उच्च कोणाची रवीची, नीच कोणाची शनीची. वृषभेमध्ये एकही ग्रह नीचेचा नाही. त्या कोष्टकात नीचमध्ये ब्लँक दाखवलेलं असतं. उच्च ग्रह चंद्र आहे. सदा बहार असलेला हा वृषभेचा भाग चंद्राला आवडतो.
आणि मनानेच नेहमी असे पॉझिटिव्ह असणं, रसिकतेने आनंद घेणं प्रत्येक गोष्टीमुळे त्यांना तब्येत चांगली मिळते. कटकट गेल्यानंतर बी पी वाढतं, शुगर वाढते, ॲसिडिटी होते. इन्व्हेरिएबली वृषभारांत ते कमी. इन केस वृषभाला जोडीदार साथ देणारा मिळाला नाही तर प्रचंड प्रॉब्लेम होतात. म्हणून निगेटिव्ह बाजू एक सांगून ठेवतो. वृषभेच्या अनेक व्यक्तींना पार्टनरशिप नीट न मिळाल्यामुळे एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशन्स आहेत, कारण ते तेवढं धर्म वगैरे मानत नाहीत. मला ही व्यक्ती आवडते, मला माझ्या पार्टनरकडून कंपॅनियनशिप मिळत नाही, मी ह्याच्यावरून जाते, असं सांगणाऱ्या बायका मला भेटल्यात, पुरुष पण भेटलेत. तिथे संयम ठेवला पाहिजे, कारण अशा अनैतिक गोष्टी करून कोणालाही समाधान मिळत नाही. या वृषभ राशीची कार्यक्षेत्र कोणती आहेत? कशात करिअर उत्तम होईल? मुळामध्ये करिअर ही राशीवर ठरत नाही. त्याच्यासाठी शिक्षणाचं स्थान आहे, त्यातले ग्रह आहेत, गुरु कुठे आहे. पण वृषभेचा कल कलेकडे आहे. शुक्राचीच राशी असल्यामुळे आर्किटेक्चर आवडतं, कमर्शियल आर्टिस्ट असतात, ब्युटी पार्लर चालवणाऱ्या बायका असतात, यांचासुद्धा शुक्रच बलवान असतो आणि वेगवेगळ्या तऱ्हेचे त्यांचे छान स्किल्स पण असतात. त्यामुळे ब्युटी पार्लरमध्ये जाणारी बाई आणि येणारी बाई फार वेगळी दिसते. एका ब्युटी पार्लर चालवणाऱ्या बाईने एका माणसाला बाहेर पैसेतून उभं केलं होतं आणि ती म्हणली मेकअप करून बाई आली की शिटी वाजवायची. आणि ते शिटी वाजवल्यामुळे तिला वाटायचं आपण केवढे छान दिसतोय, त्याला 200 रुपये शिटी वाजवायचे द्यायची. प्रचंड मजा आहे वृषभेत. हे सांगा की तारुण्य तर खूप छान उपभोगते वृषभ राशी, पण त्याच्या पुढचा जो वयाचा टप्पा येतो तो सुद्धा तितक्याच समर्थपणे ती पेलू शकते का? आता एक पहिली गोष्ट, तो वृषभेमध्ये भला जोर देतेस ना, ती गरज नाही आहे. वृषभ म्हटलं की जरा साऊथ इंडियन. अगदी प्रश्न तुझा छान आहे. वृषभेची तरुण मंडळी तारुण्याला पूर्ण जस्टिस करतात 100%. तुला आणखी एक वृषभेचं वैशिष्ट्य सांगतो, ती स्थिर राशी आहे. वृषभाल्यांची जजमेंट्स असतात की मला ज्याने विचारले की प्रेमाबद्दल, लग्नाबद्दल, बँक बॅलन्स काय आहे, त्याची फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे, मला 4 मैत्रिणींमध्ये अभिमान वाटला पाहिजे हा माझा नवरा आहे सांगतात, एका वेळी केवढे व्यवहारी विचार ती करते. तुला क्वचित असं आढळेल की वृषभेची मुलगी वाहवत गेली आणि लग्नाच्या आधी ती प्रेग्नंट, असं क्वचित दिसेल. बरोबर त्यांना पुढचे परिणाम कळत असतात. बरं, दुखवायचं तर नाही पण व्यवहारी राहायचं. ह्या सगळ्यामधनं तारुण्य तर छान जातं. एक थोडं मध्यम वय आलं ना तरी खूप छान दिसतात. मध्यमवयीन बायका पण त्या छान राहतात. वृषभ राशीची सासू मिळाली तर जावई सारखा मामी मामी करून तिच्याच मागे असतो. मामी खूप लाड करते त्याचे. पण ज्यावेळेला वय होतच नाही खरं वृषभवाल्यांचं, उतार वयात काही प्रॉब्लेम होतात. मन तारुण्यात रमत असतं, शरीर साथ देत नाही. निसर्गाप्रमाणे शरीराचे धर्म आहेत. चेहऱ्यावर फरक पडेल, व्यक्तिमत्वात पडेल. आणि कुठेतरी कोणीतरी काकू म्हटलं जर तर जी कळ येते मग ती फक्त वृषभवाल्यांनाच कळते. बाकीच्या बायका ऑलरेडी काकू आधीच झालेल्या असतात. वृषभवाली निसर्गाच्या विरुद्ध जाऊन रममाण होऊन मेकअप करून डाय करून वाटेल ते करून टिकवणं, पण निसर्गापुढे कोणाचं चालत नाही. एक वेळ येतेच. मग त्याला एकच मार्ग आहे, तरुण वयापासून आसक्ती कमी, आपल्या मध्यम वयापासून आसक्ती कमी करायची. नाही मेकअप करायचं, मी निसर्गात आहे तशी राहते. हा सगळा विचार केला की मग त्यांना हळूहळू सवय होईल. पण त्यांचं सौंदर्य आणि सौष्ठवर एवढी श्रद्धा असते आणि निसर्ग देतो तसं त्यांना. तुझ्या काही नट्याशा पाहतेस की उतार वयातही मेंटेन केले त्याने स्वतःला. पण वासना किंवा भावना ह्या उसण्या कुठून आणणार, त्या तर थकलेल्या असतात. मग आपल्याला जावई आलेत, आपल्याला सोना आले आहेत, हे सगळं हे चित्र फार कठीण जातं पचवायला. एवढा एकच निगेटिव्ह भाग आहे त्यात. वृषभेचा एखादा मनुष्य सलून चालवत असेल पुरुषांचं, तर तो मॅगझिन्स पण अशी ठेवतो की गिऱ्हाईक कंटाळणे. दुसऱ्याची दाढी चालू असताना आपण बसणं केवढं कंटाळवाणं काम असतं, पण ते मासिकच तो अशी ठेवेल मस्त. वृषभ राशीचा मॅनेजिंग डायरेक्टर असेल तर तो असं वातावरण ठेवेल कंपनीचं की एक स्विमिंग पूल करेल, पडद्याची रंगसंगती छान करेल. त्या कामगाराला कॅज्युअलीवच नको वाटेल, शिक्षा वाटेल. असं आपणही छान राहायचं, लोकांनाही आकर्षित करायचं. समृद्ध ऐहिक जीवन ही प्लस बाजू आहे. आणि अध्यात्मातला तयारीचा भाग नसल्यामुळे गडबड होणे हा निगेटिव्ह भाग आहे.
या ज्या 3 नक्षत्रांचा तुम्ही उल्लेख केला त्यातलं कोणत्या नक्षत्रामुळे ही राशी अधिक फुलून येते? रोहिणीमुळे वृषभ सुंदर आहे. मृग हे भाषेचं नक्षत्र आहे. कृत्तिकेमध्ये मेषेचे थोडे गुणधर्म आहेत. त्यामुळे बऱ्याच वेळा कृत्तिका आणि मृगामध्ये सौंदर्य असेल असं नाही, पण रोहिणीमध्ये सौष्ठव आणि सौंदर्य जो आहे तो प्रकार आहे. पण रोहिणी आणि मृगाच्या बॉर्डरवर जन्म असेल ना तर सौंदर्य आणि भाषा दोन्ही मिळतं. म्हणून राहांच्या डिग्रीज बघायला पाहिजेत. अंश पाहिले की आपल्याला करेक्ट आयडिया येते की वृषभ या राशीचा माणूस कोणत्या रत्नाची त्याला मदत होऊ शकते? मागे एकदा मी सांगितलं होतं की राशींचा रत्नाशी संबंधच नाही आहे. आपण एक मार्कलिस्ट मुलाची जशी बघतो ना, ज्या विषयात कमी मार्क्स आहेत तो मास्तर नेमतो ट्युशन, की बाबा तुला इंग्लिशसाठी स्पेशल ट्युशन ठेवली पाहिजे कारण तू आजही CIT डॉग म्हणजे हत्ती असं बोलतोस, तुझं इंग्लिश एवढं कच्चं आहे. तसं ह्या पत्रिकेत कुठला ग्रह दुर्बल आहे, जो ग्रह दुर्बल आहे ती माझ्या आयुष्यात उणीव आहे. तुम्ही बायका काय करता, स्वयंपाकघरातल्या डब्यातलं काय संपलंय ती ऑर्डर करता वाण्याकडे. तसं बाबा बुध दुर्बल आहे. बुध किती महत्त्वाचं आहे, डे टू डे कम्युनिकेशन बुधावर अवलंबून आहे. मी बोलणं हे बुधाचं काम आहे आणि तू समजणं हे बुधाचं काम आहे. मग जो ग्रह दुर्बल त्याचं रत्न वापरणं हा प्रकार असतो. पण कोणी पिल्लू सोडलं कोण जाणे की राशीप्रमाणे रत्न असतात. ज्याला रत्न खपवायचे आहेत ना तो अशा प्रकारचे, कारण लोक पण बिचारे गरजू असतात. तू मला सांग, पेपरमधली अर्धी पान जाहिराती रत्नांच्या येतात. काय खर्च करत असतील हे लोक आणि किती कॉस्टली विकत असतील. साधी रत्न प्लॅस्टिकची पण असतात कधी कधी. आणि लोकांना काय सवय लागली की रत्न वापरल्यावर मला चेंज होईल. अरे तुमच्या प्रयत्नांनी चेंज होणार आहे, रत्नांनी नाही. तेव्हा राशीचा संबंध नाही. पण उद्या जर एंगेजमेंट रिंग करायची म्हटली तर वृषभाला डायमंड चांगला, कारण ती शुक्राची राशी आहे. पण वृषभेवर जन्म घेऊन गुरु दुर्बल असेल, ज्ञानच नाही आहे, नुसतं सौंदर्य आहे, तर मग तिथे पुष्करात द्यायला लागेल. म्हणून रिक्वायरमेंट कशाची आहे ते बघावं. आता वृषभ राशीचं कोणत्या व्यवसायात ही उत्तम आपलं स्थान मिळवू शकते वृषभ राशी? ज्योतिषशास्त्रात 3 शब्द आहेत, कल, योग आणि वाव. तुमचा कल असणं महत्त्वाचं आहे. तसे योग पण पाहिजेत आणि त्याला वाव पण पाहिजे. वाव म्हणजे दशा. तसं वृषभेचा कल कलेकडे आहे. निसर्गता कला येते त्यांना. वृषभेच्या बायका उत्तम स्वयंपाक करू शकतात, वाढू शकतात, ते पण महत्त्वाचं आहे. वाढणं हा प्रकार पण महत्त्वाचा आहे. एक मुलगी वाढता वाढता अशी वाकली, ती सबन वेळी आमटीत गेली, ती काढून पुन्हा वाढायला लागली. काय प्रकार असेल बघ, वाढण्याचा पण मजा असते. काही बायका अशा एकाच माणसाजवळ खूप वेळ उभे राहतात. जिलबी घ्या, तो नको म्हणतो, घ्या म्हणतो, नको म्हणतो. आणि काही पंजाबेल असतात, धावत सुटतात, लाडू 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 करत, पाहिजे असेल तर घ्या, नाही तर मी चालले पुढे. तो वाडा म्हणेपर्यंत ती 7व्या पानावर जाते. हा प्रकार पण असतो. वृषभेचं तसं नाही करत. त्याआधी आग्रह करतं, तो नको म्हणला तर असं काय, मी वाढली तरी नाही घेणार. मग तो घेतोच आहे, भूक लागली नाही तरी. म्हणून मी नेहमीच म्हणतो, वृषभेच्या बायका वाढायला आल्या की कॉन्ट्रॅक्ट धुतला गेलाच म्हणून समजा. हे असं पण प्रकार आहे. कल पाहिजे. समजा वृषभेच्या व्यक्तीचा कल आहे कलेकडे आणि बरोबर योग पण आहे. शुक्राचा नवपंचम योग आहे गुरुशी आणि महादशा शुक्राची चालू झाली, बेस्ट आर्टिस्ट निर्माण होईल. पण त्यांचा कल मेकॅनिकल गोष्टीकडे, म्हणजे सायन्स टेक्नॉलॉजी ह्याकडे विशेष नसेल. वृषभेची मुलगी बेस्ट एरोस्टेस होईल, पॅसेंजर खुश, सगळे. पायलट होईलच असं नाही. पायलट होणाऱ्या मुली आहेत, त्या मेष वृश्चिकवाल्या असतील. पण विमानात सुंदर मुली एरोस्टेस म्हणून का घेतात, तर फ्लाईटची भीती पण अनेकांना वाटते, ती नाहीशी होते. असं सगळं वृषभेचा भाग आहे. कला हे केंद्रस्थानी ठेवतात. आज इथेच चर्चा आपण थांबूया, कारण आणखीन काही राशींकडे आपण वळतो. वृषभ राशीच्या मित्रमैत्रिणींनो, ऐकलत ना की आपण काय आहोत याची थोडी आपल्याला जाणीवही असायला पाहिजे आणि ती असेल. त्याच्याबरोबर त्याची ऋण बाजू पण ऐकून घेतली, त्याच्यावरही थोडासा लगाम खेचायला पाहिजे की सगळं सुरळीत आहे. आज इथेच थांबते. उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन भेटते. नमस्कार. नमस्कार.